नागपुर महानगरपालिका चुनाव को लेकर राजनीतिक सरगर्मी तेज हो गई है। प्रभाग क्रमांक 13 नवीन फुटाला नागपुर से साहिल उर्फ धवल बाबूलाल पाठे ने कांग्रेस पार्टी की ओर से अपनी मजबूत दावेदारी पेश की है। साहिल उर्फ धवल पाठे पिछले 5 वर्षों से लगातार सामाजिक कार्यों में सक्रिय रहे हैं। क्षेत्र में नागरिक समस्याओं को लेकर उन्होंने सड़क, पानी, स्वच्छता, शिक्षा और युवाओं से जुड़े मुद्दों पर निरंतर आवाज उठाई है। जनता के बीच रहकर जमीनी स्तर पर काम करना उनकी कार्यशैली की पहचान रही है। स्थानीय नागरिकों का कहना है कि साहिल पाठे ने बिना किसी पद के भी जनसेवा को प्राथमिकता दी और हर सुख दुख में लोगों के साथ खड़े रहे। इसी जनसेवा और अनुभव के बल पर उन्होंने अब महानगरपालिका चुनाव में उतरने का निर्णय लिया है। साहिल उर्फ धवल बाबूलाल पाठे का कहना है कि अगर जनता का आशीर्वाद और पार्टी का समर्थन मिला तो वे प्रभाग 13 के समग्र विकास के लिए पूरी ईमानदारी और पारदर्शिता के साथ कार्य करेंगे। अब देखना ये होगा कि कांग्रेस पार्टी साहिल पाठे की इस दावेदारी पर क्या निर्णय लेती है और जनता का रुझान किस दिशा में जाता है। नमस्कार, माझं नाव साहिल उर्फ धवल बाबूलाल पाठे। माझं राहणे नवीन फुटाळा, अमरावती रोड, नागपूर इथे प्रभाग क्रमांक 13 अंतर्गत मी इच्छुक उमेदवार असून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करत आहे। साहिल दादा, काय सांगणार? 2019 पासून आपले समाजकार्य अविरतपणे चालू आहे। स्वबळावर आपण खूप सारं समाजकार्य केलेलं आहे। कोणकोणते समाजकार्य आपण स्वबळावर आतापर्यंत केलं? माझा कार्यकाळ 2019 ते 2025 पर्यंत मी काही कामं स्वबळावर, काही कामं महानगरपालिका, काही कामं DPDC आमचे माननीय आमदार विकासभाऊ ठाकरे यांच्याकडून खेचून आणण्याचा मी प्रयत्न केला आहे। आणि माझ्या भागामध्ये जनतेची जी गैरसोय होत होती व जे मूलभूत सुविधा ज्यांनी आमच्याकडचे नागरिक वंचित होते त्यांना मी त्याच्यामध्ये सांभाळण्याचं काम मी या 5 वर्षामध्ये केलेलं आहे। त्यामध्ये सिव्हिल लाईन आहे, लाईट्स आहे, काही अवैध धंदे आहे, ते सुद्धा आपण आपल्या भागामध्ये बंद केले आहे। आणि यापुढे सुद्धा माझ्या स्थानिक भागात ज्या प्रकारे मी डेव्हलपमेंट केली आहे अशीच डेव्हलपमेंट मी येणाऱ्या निवडणुकीत मला चान्स आला, मला पक्षाने उमेदवारी दिली तर मी पुढे पण बाकी एरियामध्ये करायचा प्रयत्न नक्की करणार। आणखी कोणते नवीन कामाचे विजन आपले आहेत? काय आणखी नवीन करायचं आपण ठरवलेलं आहे? आता आपण बघू शकता की नागपूर महानगरपालिका अंतर्गत मनपाच्या प्राथमिक शाळा व प्रियदर्शनी शाळा यांची दयनीय अवस्था झाली आहे। त्यानंतर आरोग्य सुविधाची बिकट परिस्थिती झालेली आहे। तर माझ्या येणाऱ्या काळामध्ये युवा लोकांचं आणि मूलभूत सुविधांना धैर्य ठेवून असं मला वाटते की शाळा, आरोग्य, लोकांच्या आजकाल घरोघरी गटर लाईनची सुविधा करून देणे असे अत्यंत भरपूरसे आहे की सुविधा जे त्यांची गैरसोय त्यांना होत आहे, त्यासाठी मी पुढे प्रयत्न करणार। आपण एक युवा आहात आणि युवा लोकांचा भरघोस पाठिंबा असा आपल्याला आहे। काय सांगाल, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर पक्षाने तिकीट दिली तर काय चित्र असणार आहे? युवाचं समर्थन मला असेल असं मला युवांतर्फे व माझ्या जनतेतर्फे मला आशीर्वाद आहे, तर अशी मला आशा आहे। आणि पक्षाने एका युवाला उमेदवारी जाहीर केली तर पक्षाचे पण चित्र काही बदलू शकतो असा मला अंदाज आहे। बरं, येत्या 15 तारखेला निवडणूक आहे आणि या अनुषंगाने आपले जे मतदाता बंधू आपल्याला बघत आहे, ज्यांनी आपल्याला बघितलं, आपलं समाजकार्य बघितलं आहे, काय एक आव्हान आपल्या जनतेला असणार आहे? जनतेला माझं एकच आव्हान असणार आहे। जनतेसमोर मागल्या 10 वर्षापासून मी बघून राहिलो, माझी वय 24 आहे, भरपूर कमी वयाचा मी, पण मला याचा छंद असल्यामुळे मी 2019 पासून सगळं हे समाजकार्य, समाजसेवा सुरू केली आहे। आणि त्यामध्ये माझं कोणतं राजकारण नाही, सगळं समाजकार्य आणि समाजसेवाचं आहे। तर जनतेला मला सांगायची एकच विनंती आहे की मी म्हणजे 5 वर्षातून कुठूनही उठून सुटून येऊन उमेदवारी मागितली नाही आहे व जनतेच्या दारापर्यंत विनाकामी केल्याने चाललेलं नाही आहे। माझी पोचपावती पुस्तिका आहे, मी मागल्या 5 वर्षात जे कामे केले आहे हे माझी पोचपावती पुस्तिका आहे। यामध्ये 2019 ते 2025 पर्यंत जे काही मी कामं केलेले आहे स्वबळावर महानगरपालिका माननीय आमदार यांच्याकडून, त्यामध्ये सगळा माझा पुरावा आहे। या पुराव्याच्या आधारे मी सर्वांना मला मत द्यायची मी विनंती करणार आणि जनतेने सुद्धा याचा विचार केला पाहिजे। म्हणजे सत्तेत नसताना आपण एवढे काम केले आहे, मागल्या 5 वर्षात मी कोणत्याही पदावर नसताना मी माझ्या स्थानिक नागरिक व स्थानिक भागात खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे। जे कामं मागल्या 5 वर्षात नगरसेवकांनी नाही केले ते कामं माझ्या भागामध्ये स्थानिक भागात मी केले आहे जिथे मी राहतो। आणि पुढे माझी इच्छा आहे की आणखी जे स्लम्स आहेत
जसं पांढरापुडी फुटाळा, आपलं हजारीपाड, विषमपुरी या भागामध्ये पण तशी डेव्हलपमेंट मी केली पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि जनता मला आशीर्वाद देईल तर मी नक्की करणार. साहिल दादा, आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. जर आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली नक्कीच आपण निवडणूक लढणार, पण जर पक्षाने आपल्याला उमेदवारी नाही दिली तर समोरचं पाऊल काय असणार? माझ्या समोरचं पाऊल पक्षाच्या विरोधात नसणार आणि मी पक्षासाठी निस्वार्थ सेवा करणार आणि जनता माझ्या पाठीशी आहे तर मी जनतेसाठी सुद्धा पुढच्या याची सेवा करत राहणार. माझं कोणतेही पाऊल पक्षाच्या विरोधात असणार नाही आणि मी निस्वार्थ सेवा करत राहणार.